Hello everyone, Standard 10th and Subject English. In the last video, we have started to discuss the story of the boy who broke the bank. And today we will discuss the remaining part of the story. Before that, we must know the unfamiliar words and their meaning in the margin. So pay attention and open page number 48. The first word, grumbled. Grumbled means showed one's critical attitude, that कुरकुर केली किंवा तक्रार केली या अर्थाने. नेक्स्ट वन, पुढचा शब्द पहा ऑन पेज नंबर 49. एम्पसाइज. एम्पसाइज मीन्स ड्रॉ अटेन्शन टू, च्यावर जोर देणे, एखाद्या गोष्टीवर भर देणे. प्लॉडेड, वॉक्ड हेविली. वॉक्ड हेविली मीन्स मोठ्या कष्टाने चालला. नेक्स्ट वन, हॉइस्टेड. हॉइस्टेड मीन्स रेज्ड टू अ हायर पोझिशन. रेज्ड टू अ हायर पोझिशन, उंच उचलले किंवा उंच उचलणे या अर्थाने. कस्टमरी. कस्टमरी मीन्स युज्युअल, हॅबिच्युअल, नेहमीचा, सवयीचा. कस्टमरी नेहमीचा किंवा सवयीचा या अर्थाने. नेक्स्ट ऑन पेज नंबर 50. तर पान नंबर 50 वरती जे मार्जिनमधील शब्द आहेत ते आपण पाहूया. स्टेशनरी. स्टेशनरी मीन्स स्टेबल, नॉट मूविंग, स्थिर. नेक्स्ट वन, बँक्रप्ट. Bankrupt means without enough money to pay what you owe, financially ruined. म्हणजे दिवाळखोर. Bankrupt, दिवाळखोर. नेक्स्ट वन ऑन नेक्स्ट पेज, that is page number 51. नेक्स्ट, कट स्लाइटली, हलकेच कापले या अर्थानं, हलकेच कापले. नेक्स्ट, बिलाइन. बिलाइन मीन्स द डायरेक्ट रूट. द डायरेक्ट रूट, थेट जाणे, तडक जाणे. गेस द मिनिंग ऑफ. आपल्याला या ठिकाणी 3 शब्द दिलेले आहेत आणि त्यांचा अर्थ काय असेल पाठात आलेला तो आपण गेसिंग करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, ॲवफुल. ॲवफुल मीन्स टेरिबल. ॲवफुल, टेरिबल, भयंकर. सेल्डम. सेल्डम मीन्स रेअरली. सेल्डम, रेअरली, क्वचित, क्वचितच. अँड नेक्स्ट वन, रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर. रॅपिडिटी ऑफ फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा या अर्थाने. नेक्स्ट, क्रुक्ड. क्रुक्ड मीन्स नॉट स्ट्रेट, वक्र. सरळ नाही, सरळ नाही म्हणजेच वक्र. क्रुक्ड, वक्र. नेक्स्ट, स्कॉटिंग. स्कॉटिंग मीन्स ऑक्युपाईंग. स्कॉटिंग, ऑक्युपाईंग मीन्स पाय दुमडून बसणे. बॅरो, अ कार्ट. बॅरो मीन्स अ कार्ट. कोणती गाडी? तर 2 चाकी हातगाडी. बॅरो मीन्स 2 चाकी हातगाडी, त्याला आपण कार्ट म्हणतो. नेक्स्ट, ड्राउट. ड्राउट मीन्स शॉर्टेज ऑफ रेनफॉल. ड्राउट, शॉर्टेज ऑफ रेनफॉल, दुष्काळ. एमिनंट, स्टँडिंग अबोव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन. स्टँडिंग अबोव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन मीन्स एमिनंट, की तात्काळ घडेल असा या अर्थानं एमिनंट. नेक्स्ट, नेक्स्ट वर्ड एमिनंट पहा. स्टँडिंग अबोव अदर्स इन क्वालिटी ऑर पोझिशन, दॅट इज तात्काळ घडेल असा या अर्थाने. स्पेक्टेक्युलिंग. स्विंग ओव्हर. स्विंग ओव्हर मीन्स तर्क करीत राहणे. फ्रेंझी,
फ्युरी. फ्रेंझी मीन्स फ्युरी, रागाने, क्रोधाने. बोस्ट, शो ऑफ. बोस्ट, शो ऑफ म्हणजे बडाई मारणे, मोठमोठ्या गोष्टी करणे, बडाई मारणे, स्वतःची पाठ थोपटणे असाही या ठिकाणी अर्थ होतोय. नेक्स्ट, फार सायटेडनेस. फार सायटेडनेस, लॉंग सायटेड. लॉंग सायटेड मीन्स धोरणी, मुत्सद्दी. नाव नेक्स्ट, ऑन नेक्स्ट पेज, पुढच्या पानावरती पहा शब्द. इंडल्ज इन, टूक पार्ट इन समथिंग. मनमुराद उपभोगणे. डायलेमा, a difficult situation, a situation which makes problems. कोंडी, द्विधा मनस्थिती. persuade, make someone to believe. खात्री पटवणे. persuade, मन वळवणे किंवा खात्री पटवणे. aggravated, annoyed, भडकवले. placate, stop someone from feeling angry, शांत करणे. नेक्स्ट, disgust, hatred, वीट, चीड. नेक्स्ट, होलिगन्स, ब्युली, गुंड, गुंड. नेक्स्ट, स्मोट, मेड अ हेवी ब्लो विथ अ टूल, जोराने आपटला. इतके काही अपरिचित शब्द या ठिकाणी आपणाला या मार्जिनमध्ये आहेत ते आपण पाहिलेले आहेत. अँड नाव वी विल डिस्कस द रिमेनिंग स्टोरी. बिफोर दॅट वी मस्ट रीड आउट द स्टोरी विच वॉज वी डिस्कस्ड इन द लास्ट पिरियड. लास्ट व्हिडिओ, मागच्या व्हिडिओमध्ये जी आपण चर्चा केली होती ती पाहूया आणि तिथून पुढं आपण उर्वरित भाग हा कंटिन्यू करूया. द बॉय हू ब्रोक द बँक. 2.2 द बॉय हू ब्रोक द बँक. रस्किन बॉर्न 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landover in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi's Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. And the story on page number 48. Nathu grumbled to himself as he swept the steps of the People Nagar Bank owned by Seth Govindram. He used the small broom hurriedly and carelessly, and the dust, after raising in a cloud above his head, settled down again on his steps. As Nathu was banging his pan against a dustbin, Sitaram, the washerman's son, passed by. Sitaram was on his delivery round. He had a bundle of freshly pressed clothes balanced on his head. "Don't raise such dust," he called out to Nathu. "Are you annoyed because they are still refusing to pay you an extra 2 rupees a month?" I don't wish to talk about it," complained the sweeper boy. "I haven't even received my regular pay. And this is the 20th of the month. Who would think a bank would hold up a poor man's salary? As soon as I get my money, I am up. Not another week I work in this place." And Nathu banged the pan against the dustbin several times just to emphasize his point and giving himself confidence. "Well, I wish you luck," said Sitaram.
I will try, I will keep a lookout for any jobs that might suit you. And he plodded barefoot along the road, the big bundle of clothes hiding most of his head and shoulders. At the fourth home he visited, Sitaram heard the lady of the house mention that she was in need of a sweeper. Tying his bundle together, he said, I know of a sweeper boy who is looking for work. He can start from next month. He is with the bank just now, but they aren't giving him his pay and he wants to leave. Is that so? Said Mrs. Srivastav. Well, tell him to come and see me tomorrow. And Sitaram, glad that he had been of service to both a customer and his friend, hoisted his bag on his shoulder and went his way. Mrs. Srivastav had to do some shopping. She gave instructions to the ayah about looking after the baby and told the cook not to be late with the midday meal. Then she set out for the Peoplenagar marketplace to market her customary tour of the cloth shops. A large shady tamarind tree grew at one end of the bazaar, and it was here that Mrs. Srivastav found her friend Mrs. Bhushan sheltering from the heat. Mrs. Bhushan was fanning herself with a large handkerchief. She complained of the summer, which she affirmed was definitely the hottest in the history of Peoplenagar. She then showed Mrs. Srivastav a sample of the cloth she was going to buy, and for 5 minutes they discussed its shade, texture, and design. Having exhausted this topic, Mrs. Srivastav said, Do you know, my dear, that Seth Govindram's bank can't even pay its employees? Only this morning I heard a complaint from their sweeper, who hasn't received his wages for over a month. Shocking, remarked Mrs. Bhushan. If they can't pay the sweeper, they must be in a bad way. None of the others could be getting paid either. See, she left Mrs. Srivastav at the tamarind tree and went in search of her husband, who was sitting in front of Kamal Kishore's photography shop talking with the owner. So, there you are, cried Mrs. Bhushan. I have been looking for you for almost an hour. Where did you disappear? Nowhere, replied Mrs. Bhushan. Had you remained stationary in one shop, I might have found you, but you go from one shop to another like a bee in a flower garden. Don't start grumbling. The heat is trying enough. I don't know what's happening to Peoplenagar. Even the banks about go to bankrupt. What's that? Said Kamal Kishore, sitting up suddenly. Which bank? Why the why? Why the Peoplenagar Bank, of course. I hear they have stopped paying employees. Don't tell me you have an account there, Mr. Kishore. No, but my neighbor has, he exclaimed, and he called out over the low partition to keep to the keeper of the barber shop next door. Deep Chand, have you heard the latest? The Peoplenagar Bank is about to collapse. You had better get your money out as soon as you can. Deep Chand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he necked his customer's right ear. The customer yelped with pain of distress. Pain because of the cut and distress because of the awful news he had just heard. With one side of his neck still unshaven,
he sped across the road to the general merchant store where there was a telephone. He dialed Seth Govindram's number. The Seth was not at home. Where was he then? The Seth was holidaying in Kashmir. Oh, was that so? The elderly gentleman did not believe it. He hurried back to the barber shop and told Deep Chand, "The bird has flown. Seth Govindram has left town. Definitely it means a collapse." And then he dashed out of the shop, making a beeline for his office and checkbook. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. The news spread through the bazaar with the rapidity of forest fire. From the general merchants it travelled to the shop, circulated amongst the customer, and then spread with them in various directions to the battle seller, the tailor, the free vendor, the jeweler, the beggar sitting on the pavement. काय झालं बा? ही बातमी वनव्यासारखी बाजारात पसरली. किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानापासून गिरायकापर्यंत पोचली आणि त्यांच्याकडून इतर सगळीकडे ही बातमी पोचली. पानवाल्याकडे, शिंप्याकडे, छोट्या छोट्या विक्रेत्यांच्याकडे, सोनाराकडे आणि अगदी रस्त्यावर बसलेल्या भिकाऱ्यापर्यंतही ही बातमी जाऊन पोहोचली. पुढं काय झालं पहा. Old Ganpat the beggar had a crooked leg. He had been squatting on the pavement for years calling for alms. In the evening someone would come with a barrow and take him away. He had never been known to walk. But now, on learning that the bank was about to collapse, Ganpat astonished everyone, leaping to his feet and actually running at top speed in the direction of the bank. It soon became known that he had 1,000 rupees in savings. म्हातारा गणपत भिकारी एका पायाने लंगडा होता. कित्येक वर्षापासून पाय मुडपून तो फुटपाथवर भीक मागत बसलेला असायचा. संध्याकाळी कुणीतरी हातगाडीवरून त्याला घेऊन जायचे. कुणीही त्याला कधी चालताना पाहिलं नव्हते. पण आता बँक बुडीत खाली निघाल्याचा ऐकताच गणपत उडी मारून आपल्या पायावर उभा राहिला आणि बँकेच्या दिशेने चक्क जोरात धावत सुटला. हे पाहून लोक चाटच पडले. नंतर समजलं की त्याने 1,000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. Men stood in groups at street. पुढं काय घडलं पहा. Men stood in groups at street corners discussing the situation. People Nagar seldom had a crisis, seldom or never had floods, earthquakes or drought. And the imminent crash of the People Nagar bank set everyone talking and splitting and rushing about in a frenzy. Some boasted of their far-sightedness, congratulating themselves on having already taken out their money or on never having put any in. Others speculated on the reasons for the crash, putting it all down to excesses indulged in by Seth Govindram. The Seth had fled the state, said one. He had fled the country, said another. He was hiding in People Nagar, said a third. He had hanged himself from the tamarind tree, said a fourth, and had been found that morning by the sweeper boy. पुढं काय काय अफवा पसरत गेल्या या गोष्टीत आपण पाहत आहोत. आपण इथपर्यंत पाहिलं की तो भिकारी पळतच सुटला आणि हे पाहून लोक चाटच पडले.
नंतर समजले की त्यानं 1000 रुपये बँकेत जमा करून ठेवले होते. आता पीपल नगरमध्ये अशी या अगोदर कधी घटना घडलीच नाही की लोक गोळा होतील किंवा काही प्रसंग असा उद्भवेल, असं कधीच झालं नाही. लोक घोळक्यानं रस्त्यावर उभं राहून या परिस्थितीबद्दल चर्चा करू लागले. आजवर पीपल नगरमध्ये क्वचितच कुठलं संकट आलं होतं. इथे कधीही पूर, भूकंप किंवा दुष्काळाची परिस्थिती ओढवली नव्हती. आता मात्र पीपल नगर बँक बुडणार या बातमीने अनंत प्रकारच्या चर्चांना या ठिकाणी तोंड फुटलेलं होतं. लोक वाटेल ते अंदाज बांधत होते आणि सैरभैर झाल्यासारखे वागत होते. काही जण आपण कसे वेळेत पैसे काढून घेतले असं म्हणून आपल्या दूरदृष्टीबद्दल, आपल्या धोरणीपणाबद्दल, आपल्या मुत्सद्दीपणाबद्दल स्वतःचीच पाठ थोपटून घेत होते. तर काही जण बँकेत पैसेच ठेवले नसल्यामुळं खुश होते. अनेक लोक या दिवाळखोरीमागचं कारण काय असतील याचं तर्क करीत होते. आणि शेठ गोविंदरामच्या उधळपट्टीमुळंच ही वेळ आली आहे असं म्हणत होते. एक जण म्हणाला की शेठ राज्य सोडून पळून गेलेत, तर दुसऱ्याच्या मते ते देश सोडून पसार झाले होते. तिसऱ्याच्या म्हणण्यानुसार ते पीपल नगरमध्येच लपून बसले होते. आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेलं पाहिलं होतं. सेड फोर्थ काय म्हटला? ही हॅड हँग्ड हिमसेल्फ फ्रॉम द टॅमरिन ट्री, सेड फोर्थ, अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय अ स्वीपर बॉय. ते पीपल नगरमध्येच लपून बसले होते असं तिसरा म्हणाला. आणि चौथ्या एकाने तर म्हटले की झाडूवाल्या मुलाने सकाळी त्यांना चिंचेच्या झाडाला फास लावून घेतलेलं पाहिलं होतं. अशा प्रकारच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या सगळ्या सकाळी गोष्टी झाल्या. बाय नून, आता दुपारपर्यंत, बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश अँड द हरॅस्ड मॅनेजर वॉज इन अ डायलेमा. Emergency funds could only be obtained from another bank some 30 miles distant, and he wasn't sure he could persuade the crowd to wait until then. And there was no way of contacting Seth Govindram on his houseboat in Kashmir. दुपारपर्यंत त्या एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं. दुपारपर्यंत काय झालं? त्या एवढ्याशा बँकेला, पीपल नगरमधील सेठ गोविंदरामच्या त्या छोट्याशा एवढ्याशा बँकेला त्यातल्या रोख रकमेला असंख्य गोष्टींना तोंड द्यावं लागलं. गांजलेला बँकेचा व्यवस्थापक, मॅनेजर अगदी डायलेमा मनस्थितीत होता, द्विधा मनस्थितीत होता. आपत्कालीन रक्कम उभी करायची तर दुसरी बँक साधारण 30 मैल लांब होती आणि तोपर्यंत या गर्दीला थोपवून धरता येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. आणि शेठ गोविंदरामना काश्मीरमधल्या हाऊसबोटीवर कोणत्या प्रकारे संपर्क करणेही शक्य नव्हते. पुढं काय झालं पहा. People were turned back from the counters and told to return the following day. They did not like the sound of that, and so that gathered outside on the steps of the bank shouting, "Give us our money or we will break in and fetch the Seth we know. He is hiding in a safe deposit locker." Mischief makers who didn't have a paisa in the bank joined the crowd and aggravated their mood. The manager stood at the door and tried to placate them. He declared that the bank had plenty of money but no immediate means of collecting it. He urged them to go home and come back the next day. काय झालं पहा. नंतर लोकांना दुसऱ्या दिवशी यायला सांगून काउंटरवरून परत पाठवलं जाऊ लागलं. ही गोष्ट काही त्यांच्या पचनी पडली नाही. त्यामुळं सर्वजण
बँकेबाहेर गोळा झाले आणि पायऱ्यावर उभे राहून ओरडू लागले, आरडाओरडा करू लागले, आमचे पैसे आम्हाला परत करा, नाहीतर आम्ही बँक फोडू. शेठला पकडा, ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपून बसले आहेत, हे आम्हाला माहीत आहे. ज्यांचा एक पैसाही बँकेत नव्हता असे काही टवाळखोर लोकही त्या गर्दीत सामील होऊन जमावाला भडकवू लागले. व्यवस्थापक दारा देऊन सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. बँकेत भरपूर पैसा आहे, पण तो ताबडतोब उपलब्ध करणं शक्य नाही असं सांगून त्याने सर्वांना घरी जाऊन दुसऱ्या दिवशी परत येण्याची विनंती केली. पण आता ही विनंती ऐकतील तर काय? वी वॉन्ट इट नाव, chanted some of the crowd. नाव नाव नाव, आम्हाला आत्ताच पाहिजे. सर्वजण एक सुरात ओरडले, आत्ता आत्ता आत्ता, आज आत्ता, या क्षणी, असं सर्वजण ओरडू लागले. अँड ब्रेक hurtled through the air and crashed through the plate glass window of the People Nagar Bank. हा आरडाओरडा सुरू होता. तोपर्यंत कुठून तरी एक वीट हवेतून भिरभिरत आली आणि पीपलनगर बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली. आता पुढं काय झालं पहा. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग. आता एक वीट आल्यानंतर पुढं काय झालं असेल हा तर्क तुम्ही करू शकता. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. He saw the refuse and the broken glass and the stones cluttering the steps. Raising his hands in a gesture of horror and disgust, he cried, "Hooligans, sons of donkeys! As though it isn't bad enough to be paid late, it seems my work has also to be increased." He smote the steps with his broom, scattering the refuse. काय घडलं पहा. एक वीट भिरभिरत आली आणि त्या बँकेची काचेची खिडकी फोडून आत घुसली आणि त्यानंतर जे व्हायचं ते झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी नथू बँकेच्या पायऱ्या झाडायला आला. दररोज सकाळी तो जसं बँकेच्या पायऱ्या बँक स्वच्छ करण्यासाठी पायऱ्या झाडण्यासाठी येतो तसा आला. त्याने तो कचरा, फुटलेल्या काचांचे तुकडे आणि पायऱ्यावर पडलेला दगडांचा खच पाहिला. वैतागाने संतापानं हात वर करीत तो ओरडला, अरे कोण गुंड लोक आहेत ते, अरे कोण गुंड लोक आहेत हे, गाढव कुठले, उशिरा पगार मिळत होता हे काही कमी होतं की आता माझं कामही यांनी वाढवून ठेवलं. चिडून जाऊन त्यानं झाडू पायऱ्यावर जोराने आपटला आणि त्यामुळं कचरा इतस्तत आणखी विखुरला. आणि पुढं काय झालं पहा. गुड मॉर्निंग नथू, सेड द वॉशरमन्स बॉय, गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ द नेक्स्ट मंथ? You shall have to, I suppose, now that the bank is going out of business. सुप्रभात नथू, सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा म्हणाला. पुढल्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तयार आहेस का? आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागेल. यू शॅल हॅव टू, आय सपोज, नाव दॅट द बँक इज गोईंग आउट ऑफ बिझनेस. आता बँक बुडाली आहे म्हटल्यावर तुला करावीच लागणार. पुढच्या महिन्याच्या 1 तारखेपासून नवीन नोकरी करायला तू तयार आहेस का? असं सायकलीवरून उतरत धोब्याचा मुलगा नथूला म्हणाला. हाऊज दॅट, सेड नथू. हॅवंट यू हर्ड? हॅवंट यू हर्ड? वेल, यू हॅड बेटर वेट हिअर अंटील half the population of Pipalnagar arrives to claim their money. And he waved cheerfully. He did not have a bank account and sped away on his cycle. असं कसं झालं? हाऊज दॅट, सेड नथू. असं कसं झालं? नथू म्हणाला. म्हणजे तू ऐकलं नाहीस? मग थांब इथे थोडा वेळ. पीपलनगरची निम्मी जनता, निम्मी लोकसंख्या पैसे काढून न्यायला येईलच एवढ्यात.
पिपलनगरची निम्मी जनता पैसे काढून न्यायला आत्ता एवढ्यात येईलच असं म्हणून आपलं खातं या बँकेत नाही या आनंदात हात हलवीत तो सायकलवर बसून निघून गेला. आता नतू स्वतःशीच बोलू लागलाय. काय म्हणतोय बघा नतू. नतू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. When he had finished his work, he sat down on the highest step to wait the arrival of the manager. He was determined to get his pay. नतू स्वतःशीच पुटपुटत पुन्हा पायऱ्या झाडू लागला. नतू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप्स, मटरिंग टू हिमसेल्फ. स्वतःशीच पुटपुटत तो पुन्हा पायऱ्या झाडू लागला. आणि when he had finished his work, he sat down on the highest step to wait the arrival of the manager. He was determined to get his pay. काम आटोपल्यावर व्यवस्थापकाची मॅनेजरची वाट पाहत तो सर्वात वरच्या पायरीवर जाऊन बसला. आज पगार घ्यायचाच असा त्यानं निर्धार केला होता. He was determined to get his pay. आणि आज पगार घ्यायचाच असा त्यानं दृढ निश्चय केलेला होता. Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? तो स्वतःशी म्हणाला. काय म्हणाला तो स्वतःशी? बँक बुडणार असं कुणाला तरी वाटलं होतं का? आणि दूरवर पाहत विचार करू लागला. अँड ही लुक्ड थॉटफुली इन टू द डिस्टन्स. दूरवर पाहत विचार करू लागला. काय विचार करू लागला? आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. हे असं कसं काय झालं बरं? असा तो विचार करत राहिला. विचार करत तिथं बसला होता. या पद्धतीनं रस्किन बॉन्डनी एक अफवा र्युमर पसरल्यानंतर काय काय घटना घडू शकतात याचं एक पिपलनगर बँकचं उदाहरण घेऊन या ठिकाणी आपल्यापुढं ही कथा मांडलेली आहे. आणि आता तुम्हाला लक्षात आलं असेल की टायटल जे कथेचं आहे ते रस्किन बॉन्डने अतिशय समर्पक टायटल या ठिकाणी दिलेलं आहे, द बॉय हू ब्रोक द बँक. आणि तोच बॉय काय म्हणतो शेवटचं स्टेटमेंट काय केलं तो? Who would have thought the bank would collapse? He said to himself and looked thoughtfully into the distance. I wonder how it could have happened. हे असं कसं काय बरं घडलं? हे असं कसं काय झालं बरं? असा तो विचार करत दूरवर पाहत विचार करू लागला. अशा प्रकारे एक र्युमर आणि ती र्युमर काय काय घटना घडू शकते आणि समाजातील वेगवेगळ्या लोकांचं वर्तन, त्यांचं चरित्र, त्यांचे विचार, सामाजिक स्थिती आणि समाजात एखादी अशी काही घटना घडली तर त्याचा फायदा घेणारे लोक कसे कसे काय काय करू शकतात, या सगळ्या गोष्टी एक टिपिकली या गोष्टीच्या माध्यमातून रस्किन बॉन्ड यांनी मांडलेल्या आहेत. ओके फ्रेंड्स, all of you must read this lesson, read this story again and again, and also recite the unfamiliar words and meaning in the margin. Okay friends, in the next video we will discuss on the activities from English workshop of this lesson, The Boy Who Broke the Bank. Okay friends, thank you very much for watching this video. Thank you.